हे कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हालाच देणार होतो मिस्टर कोळी, पण मला अनएथिकल माणसं मुळीच आवडत नाही. सॉरी, पण मी जरा स्पष्टच बोलतो. काल मी तुमच्या एक्स वाईफचा इंटरव्ह्यू बघितला आणि माझं मत जरा बदललं. आधी माझ्या लिस्टमध्ये फक्त तुम्ही होता, पण आता त्यात आणखी एक नाव मी ऍड केलं. त्यांच्याशी बोलून त्यांचं प्रेझेंटेशन बघून मग मी माझा कॉल केला. आणि हे सगळं असं 11th आवरला घडल्यामुळे त्यांना मला भेटता आलं नाही. सो विदाउट युअर परमिशन मी त्यांना तुमच्या ऑफिसला बोलवलंय. आय होप यू डोंट माइंड. नो, इट्स ओके मिस्टर थरकर. मला फक्त एवढं सांगायचं आहे की ही न्यूज खोटी आहे आणि दुसऱ्या कोणाशी बोलण्याआधी तुम्ही माझ्याशी बोलायला हवं होतं. मिस्टर कोणी माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि त्यामुळे कसं आहेस मित्र? मिस्टर अधिकारी, मी आता यांच्याबद्दल तुमच्याशी बोलत होतो. मिस्टर अधिकारी, त्यांचं प्रेझेंटेशन मी बघितलंय. आता तुमचं प्रेझेंटेशन बघून मग मी माझा निर्णय घेईन. सावनीने दिलेल्या इंटरव्ह्यूमुळे माझं रेप्युटेशन आधीच खराब झालंय. आता माझा हात दगडाखाली नसताना त्या दोघांना हाकलून दिलं असतं इथून. पण ही डील माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. पूर्ण साऊथ एशिया मार्केटला ड्राय फिश सप्लाय करण्याची महत्वाची डील मलाच मिळायला हवी आणि ही डील मिळेपर्यंत मला या हर्षला सहन करावंच लागेल. सागर कोळी, आज पुन्हा तुझ्या ऑफिसमध्ये आलोय. आता तू बघ, तुझ्या आयुष्यात पण शिरेन आणि बरबाद करीन तुला. आजपासूनच सुरुवात करू याची, कारण हे डील तर मी तुला काही मिळवून देत नाही. थँक्स टू सावनी. सरप्राईज. सॉरी, मला माहित नव्हतं मीटिंग सुरू आहे. नो, इट्स ओके, इट्स ओके. मीटिंग सुरू होती पण मिस्टर पारकर, माय वाईफ डॉक्टर मुक्ता कोळी. हॅलो. हॅलो. आणि माझी सई, राईट? राईट. सागर, अरे माझी ओळख नाही करून नका. सागर, आम्ही बाहेर वेटिंग एरियामध्ये थांबतो. तुमचं झालं की या. हो, 5 मिनिटात. नो 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 मिस्टर कोळी, इट्स ओके. त्या तुम्हाला भेटायला आल्यात. गिव्ह देम सम टाइम. तोपर्यंत मी यांचं प्रेझेंटेशन बघतो आणि यांच्याशी थोडं बोलतो. हर्ष, आय नो. ते सगळं जाऊ देत, पण तुम्ही दोघी इथं कशा काय? आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही आलोय, आय नो. पण ओके, या. सागर, सॉरी, आम्हाला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण सईमावला तुमची परीक्षा घ्यायची. तिला बघायचं आहे की तिचा पप्पा तिच्या परीक्षेमध्ये पास होतो की फेल. ठीक आहे बेटा, दे माझी परीक्षा. कठीण कठीण परीक्षा. विचार, तुला काय विचारायचं आहे? सईमाव, सावकाश, वर बघ बाळा. मी पाणी घेऊन येते. सर, यू डोंट माइंड? थँक्यू. सावनी, डार्लिंग, यू जस्ट ग्रेट. ते मला माहिती. त्यात नवीन काय? नवीन नवीन असं की तू जेव्हा सागरपासून सेपरेट झालीस तेव्हा तू स्वीट सावनी होतीस आणि आता तू स्पायसी सावनी झालीस. स्पायसी सावनी, यू हॅव डन अ मार्वलस जॉब. तुझ्या एका बातमीने इथे एवढा मोठा इश्यू झालाय. इशू? येस, इश्यू. सागरच्या आयुष्याचा. बिचारा सागर. हा अगदी आता माझ्या समोर होता सागर. आता तर अगदी क्लिअरली दिसतंय की एक मोठी असाइनमेंट त्याच्या हाताखालून अगदी सहजपणे निसटणार आहे. एक मिनिट, तिथे नेमकं काय घडतंय ते जरा नीट सांग मला. घडतंय बरंच काही घडतंय. तुला भेटून सांगेन निवांत. आपण सावनी, तुझी कमाल या. म्हणजे नात्यांचा गैरवापर कसा करावा हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. सावनी, तुझ्यातली फक्त एक ठिणगी पेटवली होती. तुझे तो सागर की जिंदगी में आग लगा दी, आग. आय जस्ट लव यू फॉर दॅट.
गुड जॉब बेबी, गुड जॉब. बरं तिथे काय घडतंय मला सांगत राहा. म्हणजे यावेळी सावनीला पुन्हा एकदा हर्षवर्धनची साथ आहे. मी आज तुझी परीक्षा घेणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. खूप इम्पॉर्टंट एक्झाम आहे. सईमा हे घे बाळा, आधी पाणी पिऊन घे. आणि आता जर तू फेल झालास तर मी समजेल की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. ओके, विचारतो. तू जे काही विचारशील त्याची अगदी मनापासून उत्तर देईन. पहिला प्रश्न, तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का? सई, तुझं हे नाव मी ठेवलंय. आणि तू जन्माला यायच्या आधीपासूनच माझं ठरलं होतं. सगळे हसायचे माझ्यावर. मला म्हणायचे मुलगा जन्माला आला तर काय नाव बदलणार. पण मला खात्री होती आदित्यनंतर माझ्याकडे छान परीच येणार आहे. आणि ती आली. देवाने दिलेलं सगळ्यात सुंदर गिफ्ट, माझी सई. सो अर्थात जगात सगळ्यात जास्त प्रेम पप्पा सईवर करतो. आणि मी जेव्हा आनंदी होते तेव्हा काय करते? अच्छा, तर सई जेव्हा खूप खुश असते ना तेव्हा ती अशी आरशासमोर जाऊन उभी राहते. आणि कोणी बघत नसताना ती अशी डान्स करते. बरोबर? अर्थात सईला वाटत असतं की कोणीच बघत नाहीये, पण सईचा पप्पा आहे ना तिच्याकडे कुठल्या तरी कोपऱ्यात उभं राहून चोरून बघत असतो. तिला नाचताना. आणि मी जेव्हा सॅड असते तेव्हा काय करते? आमची सॅड सई माऊ आहे ना ती अशी मुसुमुसू राहते. माझी सई खूप शहाणं बाळ आहे बरं. ती अशी आरडाओरडा करत नाही, गोंधळ घालत नाही. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब वाहतात ना तसं करते मुसमुसू. आणि मागच्या काही दिवसांपासून सई माऊ सॅड असली ना ती बोक्याला असं जवळ घेऊन बसते. हो ना? हा, पण आता सईची मुक्ताई आल्यापासून सईला फार असं सॅड बघितलंच नाहीये. ती नेहमी खुश असते मुक्ताईच्या. सर मी काय म्हणतो, तोपर्यंत प्रेझेंटेशन बघून घेता माझं. एक मिनिट. सई हॉटेलमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी काय करते? हॉटेलमध्ये गेल्यावर सई सगळ्यात आधी तिथलं बाथरूम चेक करते. तिच्या बाथरूम मध्ये बाथटब आहे का, कारण आमच्या सई माऊला बबल बाथ खूप आवडतो. हो ना? सईचा फेवरेट आईस्क्रीम? आधी आमच्या सई माऊला चोको चिप्स फ्लेवर खूप आवडायचे. हा, पण जेव्हापासून सई माऊची मुक्ताई आली ना तेव्हापासून दोघी उत्सुक ब्लॅक करंट फ्लेवरवर ताव मारत असतात. बरोबर? सई कुठली भाजी खातली? सईला आणि तिच्या पप्पाला कारल्याची भाजी नाही आवडत. आणि सई तुझ्या अंगावर कुठलं पाय टाकून झोपते? डावा पाय. कारण सई पप्पावर गेले ना पप्पा सुद्धा डावा पाय मुडकून झोपतो.
आणि सईला रात्री झोप कशी येते? आधी सई तिच्या डॉलला कुशीत घेऊन झोपायची आणि बाहेरून घरी येताना ती पप्पाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायची. आणि जेव्हापासून सईची लाडकी मुक्ताई आली ना, तेव्हापासून मुक्ताई तिला झोपून झोपून झोपवते. तिच्या या केसांसोबत खेळलं तिला झोप लागते. आणि सई माऊला कशी झोप लागत असली तरी ही सईला बघितल्याशिवाय पप्पाला झोप लागत नाही. आता शेवटचा प्रश्न. आपल्या घरात सईला सगळ्यात जास्त कोण आवडतं? सईला कोण आवडतं? अर्थात सईची मुक्ताई. सईला सगळ्यात जास्त मुक्ताई आवडते. ये पप्पानी सगळ्या प्रश्नांची एकदम करेक्ट उत्तरं दिली आहेत. लास्ट पॉइंट पण पप्पालाच मिळाला, म्हणजे पप्पा जिंकला. हो ना? मुक्ताई थांब, उत्तर चुकलं. म्हणजे तुला अजून पण कळलं नाही? माझा फेवरेट माणूस तुझेच आहेस पप्पा. तुझी नेहमी वाट बघायची, बाकी कोणाची नाही. सई आता तर तुम्हाला मुक्ताई दिलीस, सो तुम्हाला जास्तच आवडतोस. काय तमाशा लावलाय? आय मीन असं मला वाटलं होतं. पण आता पारकर साहेबांचे डोळे भरून आले म्हटल्यावर काय बोलणार, नाही का? खूप मोठा प्लॅन आहे तुझा सागर. म्हणजे एका प्रोफेशनल मीटिंग मध्ये आपल्या मुलीला बोलवायचं आणि हा सगळा इमोशनल ड्रामा करायचा. गुड सागर, तू आपल्या मुलीचा वापर एक डील मिळवण्यासाठी. गुड गोईंग. सागर कोळी इतक्या खालच्या थराला जात नसतो. तसे संस्कार नाही आहेत माझ्याकडे, आणि मी तसं कधी करणारही नाही, कारण मला 2 मुलं आहेत. आपण जे करतो ते मुलं बघतात आणि त्यातून शिकतात. माझ्या मुलीने माझ्याविषयी न्यूज बघू नये, माझ्याकडे बघून शिकावं असं मला वाटतं. आय टोटली अग्री विथ यू मिस्टर कोळी. मी सुद्धा आधी न्यूज बघूनच तुमच्याविषयी माझं मत बनवलं होतं. आता तुमचं आणि तुमच्या मुलीचं बोलणं ऐकून मला नाही वाटत की ती न्यूज खरी असेल. अगदी बरोबर बोलताय तुम्ही सर. मी यांची बायको आणि सईची आई या नात्याने सांगते की सागर निर्दोषच, आणि लवकरच सत्य बाहेर येईल की सागरना या सगळ्यात मुद्दाम अडकवलं जात आहे. अर्थात आज मी एका बापाचं मुलीबरोबरचं प्रेम बघितलं, आणि मी समजू शकतो, कारण मी सुद्धा एक बाप. सर सर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. ही सगळी नाटकं आहेत. फक्त हे डील मिळावं म्हणून हा नाटक करतोय सर. मी तुम्हाला जे काही सांगितलंय ना त्याच्यावरती शांतपणे विचार करा. अधिकारी, मला विचार करायला थोडा वेळ हवा. आपण उद्या बोलू. इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. तसंही उद्यापर्यंत सागर निर्दोष आहेत हे सिद्ध झालेलं असेल. उद्या मकर संक्रांत म्हणजे आदित्यला नक्की बोलवणार. आदित्यला बोलवणार म्हणजे त्याच्याबरोबर मी जाणार हे नक्की. तिच्या निगेटिव्ह वागण्याचे दोर ना तिलाच मागे खेचतील, आणि नाही खेचला ना तर मी तिला मारते. आपल्या मैत्रीचा आता फक्त एकच उद्देश आहे, सागर आणि मुक्ताची बरबादी. दॅट्स इट. तिची प्रत्येक चाल मीच तिच्यावर उलटवते, कारण मला माहिती आहे
तुमची मला कायम साथ असणार.